मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कर्जमाफीचा विषय हा सहकार विभागाच्या अंतर्गत येतो आणि आपल्याला हे देखील माहीत असेल की राज्याचे सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील येतं. आता सध्या राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनात बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे की याआधी देखील त्यांनी 5,975 कोटी 51 लाख एवढ्या निधीची मागणी करण्यात आलेली होती. आणि आपल्याला प्रश्न पडला असेल की 5,000 6,000 कोटी कर्जमाफीसाठी मागतायत, तर मग आता जी कर्जमाफी होणार आहे त्यासाठी तर 35-40 हजार कोटी रुपये लागतात. मग इतके पैसे हे कशासाठी मागतायत, नेमका विषय काय मित्रांनो जाणून घेणार इथं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, याआधी आपल्याला माहिती आहे राज्याचं नागपूरला इथे अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ 500 कोटी जी 2017ची कर्जमाफी होती, 2017च्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी वंचित राहिलेले होते, ज्यांना लाभ भेटला नव्हता, ते शेतकरी कोर्टात गेले होते. त्यांना कोर्टांनी न्याय दिला आणि राज्याला पत्र पाठवलं. ते पत्रामध्ये या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं सांगण्यात आलं होतं. परत जे नागपूरला अधिवेशन झालं त्या नागपूरच्या अधिवेशनात 500 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. पण त्या निधीनं सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नव्हती आणि परत एकदा दुसरी नोटीस म्हणजे कोर्टानं पाठवली आणि या कोर्टाने सांगितलेल्या नोटीसप्रमाणे परत हा निधी वितरित करण्यासाठी यांनी मागणी करण्यात आलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, नवीन कर्जमाफी होणारे या कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे. मित्रांनो, विचार करा, 2017ला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. त्यांच्याच काळात कर्जमाफी झालेली होती आणि त्यांच्याच काळातील शेतकरी हे परत एकदा ते परत मुख्यमंत्री असताना वंचित राहिलेले इथं आणि त्या शेतकऱ्यांना अजून देखील लाभ भेटलेला नाही. हा झाला एक मुद्दा मित्रांनो. यानंतर नवीन कर्जमाफीचा विषय चालू आहे, ते आपल्याला 6 तारखेला कळणारच आहे. राज्याचं जे अर्थसंकल्प आहे तो 6 तारखेला मांडण्यात येणार आहे आणि तिथं सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत की कर्जमाफीसाठी नेमका किती निधी हा ठेवण्यात येणार आहे. यानंतर मित्रांनो, सगळे शेतकरी विचारत आहेत की नमो किसान योजनेचं काय झालं. मित्रांनो, मी स्वतः RTI टाकलेला होता नमो किसान योजनेसंदर्भात. त्या RTIला उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. यानंतर राज्य शासन असेल किंवा कृषी विभागाच्या मार्फत एकच गोष्ट वारंवार सांगण्यात येते आणि स्वतः कृषी मंत्री देखील पीक विम्यासंदर्भात तेच सांगतायत, पोर्टलचं काम चालू आहे. नमो किसान योजनेबद्दल कोणीही बोलायला तयार नाही आणि 2017 पासून जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्यांना देखील मित्रांनो कर्जमाफी दोनदा कोर्टाने सांगितलं सुद्धा भेटलेलं नाही. सो मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून लक्षात येत असेल की शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार किती सिरियस आहे, किती गंभीर आहे. कारण की मित्रांनो, नमो किसान योजनेचा हप्ता असेल 4-5 महिन्यापासून भेटला नाही. जो पीक विमा शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात भेटायला पाहिजे होता तो पीक विमा भेटलेला नाही आहे. ना शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा भेटतोय, ना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतात. 4-4, 5-5 वर्षापासून प्रलंबित कर्जमाफीचे पैसे भेटत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल परवा बातमी समोर आली की अतिवृष्टीचं जास्तीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात गेलं होतं 4 वर्षापूर्वी 2022ला आणि तेव्हापासून शेतकऱ्यांनी ते अनुदान म्हणजे वाटप यांच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि आता त्यासाठी नोटीस काढण्यात येत आहेत की ती वसुली करण्यात येते, नाहीतर सातबारावर बोजा लावण्यात येतो. सो मित्रांनो, इतका गंभीर विषय होत चाललेला आहे. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ यासाठी करतो, जितके लोक यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात त्यांचा हा एक हेतू असतो की जेव्हा आपण व्हिडिओ बघता मित्रांनो, तो व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जात असतो आणि हा व्हिडिओ याची माहिती कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचावी, लोक जागरूक व्हावे, हीच एक विषय असतो मित्रांनो. सो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील माहिती होईल. धन्यवाद.